हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज वैजंती सावंत आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. सो आज आहे धनत्रयोदशी आणि तुम्हा सगळ्यांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. सो हॅपी दिवाळी टू एव्हरीवन. सो आज आहे सॅटर्डे आणि मी असा विचार केला आहे की दिवाळी शॉपिंगसाठी जाऊया. सो दिवाळी शॉपिंग हा एक बहाणा आहे की ती वाईब एन्जॉय करायला शॉपिंगची. जशी आपण लहानपणी दरवर्षी दिवाळी यायच्या आधी दिवाळी शॉपिंग करायचो. सो तो एक वाईब एन्जॉय करण्यासाठी मी करायची आहे वाणीची. सो बघूया काय काय छान छान गोष्टी आपल्याला भेटतात आहेत आणि मार्केटमध्ये काय नवीन नवीन आलं आहे. सो ते पूर्ण बघण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण बघा आणि हॅपी दिवाळी टू एव्हरीवन. सो स्टे ट्यून अँड वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड अँड डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल विच इज लाईव्ह विथ वैजू. आता आपण जाऊ मार्केटला, तेव्हा काय काय गोष्टी आल्या त्या बघूया आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा शॉपिंग करा. ठीक आहे, मी काय काय गोष्टी घेते तर तुम्ही सुद्धा बघा. तुम्ही दिवाळीची शॉपिंग कुठे करता तेही सांगा, हो की नाही वाणी? ट्राफिक जाम, ट्राफिक आहे. ॲज दिस इज सॅटर्डे. तरी आम्ही दादर स्टेशनला पोहोचलो. आता आम्ही जाऊ मार्केटला आणि लेट्स स्टार्ट दी शॉपिंग. कैलाश मंदिर लस्सी खूप फेमस आहे, तिकडचा वडापाव. सो आता आपण तो खायला जाऊया. ₹200 साड्या. ते साडीमध्ये पण बरेचसे ऑप्शन्स आहेत. माहीत नाही त्या पुन्हा सावारी असेल की नाही. साठी आपण जाऊया कला केंद्रामध्ये. साडी नाही वाणीसाठी ड्रेस. ड्रेस बघायला भेटणार ना. हां वाणी ओके कर, वाणी ओके कर. तर ड्रेस घ्यायला गेलो होतो, तिथे एकही तिच्या साईजचा नव्हतं. सो आम्ही परत बाहेर आलो. खूपच गर्दी आहे. आता आम्ही इथे कला केंद्र आहे जिथे किड्सवेअर आहे. तिथे एकदा वाणीचे कपडे आहेत ते बघते दिवाळीसाठीचे. वाणी टॉय घेतलेला आहे. वाणी टॉय दाखव, तुझा टॉय दाखव, टॉय दाखव. वाणीने टॉय घेतलेला आहे. BMCची गाडी पण आहे म्हणून मला वाटतं रोडवरती कमी गर्दी आहे आणि कपडे सुद्धा बिचाऱ्यांना लावायला नाही भेटले. तर साडी घेतली, हे बघा भारत चित्र. ही साडी घेतली, ही कॉटनची घेतली. ती मी तुम्हाला आता घरी गेल्यावर दाखवेल. हे बघा साड्यांचे रेंज बघा, व्हरायटी. वाव, आणि छान छान आहे ना. दिस इज ऑल्सो भारत चित्र. ही शर्ट मी साडी घेतलेली आहे कॉटनची. ती तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवते. तर मला नाही तर लय गर्दी असते. मी एवढी गर्दीच नाही आहे ह्या टायमाला. दिवाळी टाईप गर्दी नाही आहे. वाटतं लोकांनी शॉपिंग ऑलरेडी केलेली आहे म्हणून सगळे आरामात आहे सगळ्यांचा. कैसा ये? हाँ अंकल, बड़ा चीज छोटा मीडियम नहीं कैसा है सर बताओ. ये बड़ा लेंगे 2500 का आएगा और छोटा. चला ये किती छान छान व्हरायटीज आहेत बॅगमध्ये. सो आता वाजलेत 7:30. थोडीफार शॉपिंग झालेली आहे. मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेन. आणि सो तुम्ही बघू शकता झगमगाट. हे आहे हिंदमाता दादर ईस्टला. पण जशी आधी गर्दी असायची ना तेवढी गर्दी नाही आहे. वाटतच नाही आहे की दिवाळीची शॉपिंग करायला लोक आलेत. बघा रस्ता किती खाली आहे. आता आम्ही परत दादर स्टेशनला आलो आहे. आता आम्ही घरी जाणार आणि घरी गेल्यावर मी काय काय शॉपिंग केली मी तुम्हाला दाखवणार.
अशा प्रकारे दादरची शॉपिंग केलेली. दादर वेस्टला खूप गर्दी असते, कधी पण या. दादर ईस्ट नाही एवढं गर्दीच आहे. आता आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही डिनरसाठी एका छानशा हॉटेलमध्ये आलो आहे. आणि सो आता आम्ही डिनर करू आणि मग मी घरी गेली की तुम्हाला दाखवे मी काय काय शॉपिंग केली आहे ती. आणि मी ऑर्डर केली आहे छोले भटुरे, पनीर चिली. लास्ट टाइम आम्ही एकदा खाल्लं होतं तेव्हा खूप छान लागले होते, सो ते आम्ही आता रिपीट केलं आहे. छोले भटुरे आणि चिली गार्लिक नूडल्स. वाव. सो फायनली आता मी घरी पोचले आहे. आता मी थोडी चेंज होणार आणि मग मी तुम्हाला काय काय आणलं आहे ते सगळं दाखवणार. सो फायनली आता आम्ही घरी आलो आहेत आणि आता 11:15 झाले आहेत. आणि सो हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी जसं व्हिडिओ सुरू होताच बोलले होते की मी ज्या काही गोष्टी घेऊन आली आहेत त्या मी सगळ्या तुम्हाला आजच्या व्लॉगमध्येच दाखवणार. मी काही हे हँडकर्चीफ्स घेतलेले. ॲक्च्युली स्टेशनला एक काका असेच बसले होते आणि मला असं वाटलं की मी काहीतरी घ्यावं त्यांच्याकडून, म्हणून मी माझ्या बेबीसाठी काही गोष्टी घेतल्या आणि हे हँडकर्चीफ्ससुद्धा त्यांच्याकडनं घेतले. सो येस, सेक्शन आहे आणि इथे फक्त शर्ट पीस पॅन्ट पीसच मिळतात, पण खूप व्हरायटीज आहेत. आणि ही दादर ईस्ट म्हणजे हिंदमाताची लाईन आहे जिथे साडीज आणि हे सगळं भेटतं, त्याच लाईनीमध्ये लेफ्ट साईडलाच आहेत. म्हणजे आसोपालवचं जे मेन शॉप आहे त्याच्या आधीच आहे. ओके, किंवा कशासाठी खरेदी करायची असेल तर तुम्हाला हे खूप छान डिस्काउंटमध्ये घेतील, कारण आपण शॉपिंग तर आपण कुठूनही करतो, पण जर माणसं चांगली असतील, दाखवणारी असेल तर आपल्याला छान करावीशी सुद्धा वाटते. सर तुम्हाला जर करायचं असेल सो यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन दिस नंबर. पॉज करून तुम्ही घेऊ शकता. हँडल पण आहे की म्हणजे तुम्ही अशीही ती वापरू शकता. अशीही तुम्ही घेऊ शकता. आणि ह्याला एक छानसं असं डायमंड आहे आणि हे ओपन केल्यावर प्लस त्याला ही चेनसुद्धा आहे. एवढी मोठी चेनसुद्धा आहे. सो ही मला पडली, त्या लोकांनी 550 सांगितलं होतं ह्या बॅगची किंमत. ह्या बॅगची किंमत त्यांनी 550 सांगितली होती, पण मी थोडंसं बार्गेनिंग करून त्यांनी मला 350ला दिली. आता तुम्ही सांगा ही मला महागात पडली की स्वस्तात पडली. मला तरी ही बरोबर वाटते आहे 350ला. आणि खूप ऑप्शन्स आहेत तिथे ना. दादर ईस्टला ड्रेस घेतला आहे मी तिच्यासाठी. तिच्याकडे नाईट ड्रेस ऑलरेडी 2 आहेत, पण मला असं वाटलं एक घ्यावा. सो येस, हे कला केंद्र म्हणून शॉप आहे. सिम्पलचं आहे शॉप, पण ह्याला हे ना खूप छान, मला असा कलर, असे सिम्पलवाले फ्रॉक्स मला मी लहानपणी माझ्या मोस्टली ना मम्मीनं मला फ्रॉक्सच घेऊन द्यायची. मी तेव्हा बोलायची की तेव्हा इतके ऑप्शन्स नव्हते. आता मुलांच्या कपड्यांमध्ये खूप ऑप्शन्स आले आहेत. सो मी जसं बोललो की दादरला एक अंकल आहेत, त्यांचं शॉप नाही आहे. ते खालीच असे 5-6 व्हरायटीजचे कुर्तीज असतील, पण त्या सगळ्या साईजमध्ये म्हणजे लार्ज, एक्सेल, डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल असे काही साईजमध्ये त्यांच्याकडे ऑप्शन्स असतात. सो त्याच्यातला मी ह्या 2 कुर्तीज घेतल्या आहेत. मला ह्या 500ला 2 पडल्या. फिक्स रेट असतो, ते काही कमी जास्त करत नाहीत. सो ही एक कुर्ती आहे जी मी घेतली. खालीवरती जाण्यासाठी चांगली आहे ही कुर्ती आहे. ही ना मस्त अशी बांधणी टाईप ह्याला असं वाटतंय थोडीशी. ब्लॅक कलर आहे बॅकग्राऊंड आणि मग त्याच्यावरती रेड कलरचं असं वर्क आहे. तर क्लोथ्समध्ये लास्ट ऑप्शन जे मी स्वतःसाठी घेतलं, हे मी शॉपचं नाव आहे पूर्वी फॅशन हब आणि हे सुद्धा शॉप नंबर 4123 हरिराम मॅन्शन नियर रणजित स्टुडिओ, DSP रोड, हिंदमाता, दादर ईस्ट. सो सांगायचं आहे की आपल्याला ना इंस्टाग्रामवरती पेजेस दिसतात किंवा आता खूप लोक ऑनलाईन साड्याच विकतात, त्याच्यामध्ये इतक्या व्हरायटीज असतात की तुम्ही चक्कर येऊन म्हणजे ही घेऊ की ती घेऊ ती घेऊ. एक साडीसुद्धा किती असते आणि त्याच्यामध्ये किती कलर्स असतात. सो आपण म्हणजे एका साध्या शब्दात सांगायचं की वेडो एवढे कलर्स ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण तेवढ्या त्या लेटेस्ट साडीज अजून मार्केटमध्ये मी नाही बघितल्या.
कॉटनच्या. खरं सांगायचं कॉटनसाठी मला सांगायचं आहे की ज्या कॉटनच्या मी कमी 4 शॉप्स फिरले आणि 4ही शॉप्समध्ये मी जाऊन कॉटन साडीजच बघितल्या. म्हणून मी कॉटन साडीजचं बोलते की आणि बाहेरसुद्धा मी बघितल्या लावलेल्या. तर लेटेस्ट डिझाईनच्या ज्या इंस्टाग्राम पेजेसवर तुम्हाला दिसतात आहेत किंवा फेसबुक लाईव्ह, इंस्टाग्राम लाईव्ह किंवा कोण तुम्हाला रिकमेंड इन्फ्लुएन्सर, यूट्यूबर करत असतील तर त्या ना ऑफलाईन म्हणजे स्टोर्समध्ये अवेलेबल नाही आहेत. आणि मी त्यांना विचारलं की इतने कलर्स है अवेलेबल, इतने ऑनलाइन में तो कितने सारे ऑप्शंस है, फिर ऑफलाइन में क्यों नहीं है? तर त्यांच्या चेहऱ्यावरचे मला सॅडनेस दिसला. आय डोंट नो द रिझन. मला तेवढा वेळ नव्हता की मी त्यांना ते रिझन विचारू किंवा काय, पण नाही आहेत अवेलेबल. म्हणून कदाचित लोक आजकाल ऑनलाईन जास्त शॉपिंग करत असतील आणि ऑफलाईन कमी करत असतील. बिग कलर आहे, मला माहिती आहे. हा कलर ना आजकाल मी तुम्हाला माहिती आहे, मी दादावरून घेताना हा कलर जसा मी विकत घेतला तसं मला 2 जणी दिसल्या. एकीने ड्रेस घातला होता, ती साडी होती पण ती दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर होती तर मला कळलं नाही. आणि एक माझ्या बाजूला होती, मी लिटरली तिच्या बाजूला जाऊन बघितलं तर सेम साडी होती. असं का होतं की आपण काही गोष्टी घेतल्यावरच आपल्याला अरे हीच गोष्ट मी घेतली आणि त्याच कलरची लोक आपल्याला जास्त भेटतात. माझ्यासोबतच होतं की तुमच्यासोबतही होतं. हा कलर खूप आवडला. मेन पॉईंट हा आहे की ह्याचं ब्लाऊज आहे ना, ही कॉटन साडी आहे. त्यांनी तर सांगितले की ही कॉटन साडी आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या पॅटर्नमध्ये कलर्स खूप अवेलेबल होते, प्रचंड कलर्स होते. पण त्याच्याशी मिळते जुळते कलर्स माझ्याकडे आहेत ऑलरेडी इन साडीज. ऑफकोर्स ग्रीन कलरसुद्धा आहे, पण ग्रीन कलर कोणा मुलीला नाही आवडत, सगळ्यांना आवडतो. सो म्हणून मी हा ग्रीन कलर घेतला. ह्याचं ब्लाऊज आहे ना ते प्रॉपर ही म्हणजे हे बघा, ही अशी फुल बुट्टेवाली साडी आहे आणि फुल साडी वरती हे बुट्टेज आहेत. आणि हे जे प्लेन ग्रीन कलर आहे ना त्याचंच ह्यांच्याकडे हे आहे काय ते ब्लाऊज पीस आहे जे मी आज चेक केलं. तो खूप छान छान कलर्स होते. पण मला लोकांनी सांगितलं की मला कॉटनची साडी घ्यायचीच होती, सो म्हणून मी घेतली. आता लाईनचं जे नेकलेस सगळेजण घालतात आहेत आजकाल, सो मला असं वाटलं की मी घ्यावं एक, आणि म्हणून मी ते उचलून आणलं. 100 रुपीजला भेटलं ते, मला 100 रुपीजला भेटलं. आणि डिझाईन खूप आवडली बघा, ही अशी आहे. ह्याच्यावरती प्रत्येकावरती रंगबिरंगी असं स्टोन आहे आणि ही डिझाईन आहे. आता तुम्हाला कशी दिसते अशा मी सेम मला ही 100 रुपीजला भेटली. पण मी बोलली पण मी 2 घेतलेत, सो 200 लेस आहे. खूप छान दिसतं आहे. तर घेतलं आहे मी. हे मला कितीला 50 रुपीजला पडलं, पण खूप छान आहे. दिवाळीची वाईब्स हे कडच देते. दिवाळी मला आवडला असेल, सो डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल विच इज वैजंती सावंत वाइब विथ वैजू. लेट्स कॅच इन अनदर व्लॉग. सो सगळ्यांना हॅपी दिवाळी. तुम्हा सगळ्यांना हॅपी दिवाळी. तुमच्या सगळ्यांची दिवाळी निरोगी, आनंदी, खूप छान तुमच्या जवळच्या लोकांसोबत आनंदी असावी. आणि काळजी घ्या स्वतःची आणि खूप खूप एन्जॉय करा, मस्ती करा, गोड गोड गोष्टी खा आणि गोड गोड राहा. एकमेकांसोबत सुद्धा गोड गोड राहा. लेट्स कॅच यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय, हॅपी दिवाळी.